नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जी काय महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढे की गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ना MBBS BDS साठी, साथ प्रायव्हेट कॉलेज आपल्याला दिसून येतात ना ग्रुप ए साठी MBBS BDS कोर्ससाठी, तर ह्यांची जे रजिस्ट्रेशन फॉर्म स्टार्ट होतील समजा CET सेल व काउन्सिलिंग प्रोसेससाठी, तिथून ते पार जो लास्ट राउंड कंडक्ट केला जाईल ना MBBS BDS चा, तर तिथपर्यंत काउन्सिलिंग प्रोसेस कशी चालते, त्याचे रूल काय आहेत, कोणत्या राउंडपर्यंत आपण बेटरमेंटला जाऊ शकतो, कोणती प्रोसेस आपल्याला कशी करणं असतं, प्रत्येक राउंडला सीट मॅट्रिक्स येते का नाही, तो ही पूर्ण सविस्तर माहिती या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्या अगोदर जर समजा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जुडून राहा, कारण या चॅनलवर आम्ही तुम्हाला महाराष्ट्र स्टेटची त्याबरोबरच ऑल इंडिया कोटा के थ्रू अगर आप किसी भी स्टेट में एडमिशन करना चाहते हो ना, तो दोनों कोटा की पूरी काउंसलिंग विथ डिटेल एक्सप्लेन करके हम आपके साथ जरूर शेअर करेंगे। तर पहा, सगळ्यात अगोदर जर समजा आपण बघितलं, आपण MBBS BDS ची ग्रुप ए ची काउंसलिंग चलते याची पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत। पण अगोदर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटचे जे काय समजा प्रायव्हेट कॉलेज दिसतील, त्याचबरोबर जे काय गव्हर्नमेंट कॉलेज दिसतील ना, तर ह्यांची काउंसलिंग प्रोसेस कशी चालते हे बघणं गरजेचं आहे। जर आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये बघितलं तर 15% च्या सीट असतात समजा ते आपल्या मॅनेजमेंट कोट्यामधून भरल्या जात आहे, जे की आपल्याला स्टेट काउंसलिंग थ्रूच पार्टिसिपेट करावं लागतं। त्याचबरोबर 85% सीट ज्या आहेत ना प्रायव्हेटच्या किंवा BMS BHMS साठी 70% सीट असतात ना, तर ते आपल्या स्टेट कोट्यामधूनच फिल केल्या जातात। आणि गव्हर्नमेंटची बात केली तर आपण फक्त 85% जागा ज्या आहेत ना त्या आपल्या की स्टेट काउंसलिंग मध्ये डोमासाइलवाल्या विद्यार्थ्यांसाठी असतात समजा। तर ह्यासाठी आपल्याला एक कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल होतो सर्व कोर्ससाठी, आणि आपल्याला इथे 3 ग्रुपमध्ये ही काउंसलिंग केली जाते। त्यामध्ये 3 ग्रुप कोणते आहेत, आपला ग्रुप A एक असतो, ग्रुप B असतो आणि ग्रुप आपला C आपल्याला बघायला भेटतो। जर आपण बघितलं तर ग्रुप A मध्ये आपल्याला MBBS आणि BDS दोन कोर्स या ठिकाणी बघायला भेटतात। MBBS BDS तुम्हाला ग्रुप A मध्ये दिसतं। जर ग्रुप B मध्ये बघितला तुम्ही तर आपल्याला जे काय आयुष कोर्स आहेत समजा, जसं की आपलं BAMS झालं किंवा BHMS किंवा BOMS झालं, हे आपल्याला ग्रुप B मध्ये दिसतं। आणि ग्रुप C मध्ये आपल्याला या ठिकाणी BPTH किंवा BOTH BSLP BPO जे की पॅरामेडिकल कोर्स आहेत ना, तर ते आपल्याला ग्रुप C मध्ये बघायला भेटतात। तर याची जी पूर्ण प्रोसेस आहे समजा ग्रुप A ची, जिथे की तुम्हाला MBBS आणि BDS साठी ऍडमिशन प्रोसेस चालते, त्याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा पूर्ण डाऊट या ठिकाणी क्लिअर सॉल्व्ह होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काउन्सिलिंग बद्दल कोणताही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही MBBS BDS साठी। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला BMS BHMS फिजिओथेरपीची पण काउन्सिलिंग प्रोसेस कशी होते याबद्दल पण सविस्तर माहिती देणार आहे। त्यासाठी फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जुडून राहू शकता। तर पहा, जर समजा आपण अगोदर ग्रुप A बद्दल चर्चा केली तर सर्वात अगोदर आपल्याला काय होते, एक नोटीस येते जी की आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंग MCC वर आपल्याला नोटीस बघायला भेटेल। तर या नोटीसमध्ये आपल्याला काय बघायला भेटणार, सगळ्यात अगोदर जे आहे आपल्याला फिजिकल हँडिकॅपची एक नोटीस येईल। आणि या ठिकाणी आपण जे फिजिकल हँडिकॅपचे स्टुडंट आहे ना, त्यांच्यासाठी जवळपास 16 सेंटरवर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी सेंटर असतात। जसं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपलं जे काय JJ हॉस्पिटल आहे किंवा मग एम्स आहे नागपूरला, तर या ठिकाणी जाऊन आपण आपलं फिजिकल हँडिकॅप जे आहे ना ते व्हेरीफाय करू शकतो। आणि ज्यावेळेस आपण फिजिकल हँडिकॅपसाठी आपल्याला एक 7 ते 8 दिवसाचा टाइम दिला जातो, तिथे की आपल्याला ऑफलाईन जाऊन आपलं फिजिकल हँडिकॅपचं चेकअप करणं पडतं आणि तिथून आपल्याला एक डॉक्युमेंट घेऊन येणं पडतं। आणि तो डॉक्युमेंट जो आहे तो आपल्याला काउन्सिलिंगसाठी यूज करणं पडतं। यासाठी तुम्हाला जवळपास 6 ते 8 दिवसाचा टाइम भेटतो। हा टाइम गेल्याच्या नंतर काय होते, नंतर आपल्याला MCC थ्रू MCC ची काउन्सिलिंग चालू होईल आणि त्यानंतर आपल्याला ह्या पर स्टेट कोटा जो असतो ना आपला 85% सीटसाठी समजा प्रायव्हेट कॉलेजसाठी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, तर त्यांच्यासाठी आपल्याला CET सेलवर जाऊन एक रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करावा लागतो। आणि हा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ना सर्व कोर्ससाठी होतो। म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला जे रजिस्ट्रेशन फॉर्म CET सेलचे ओपन होतील तिथे तुम्हाला 1000 रुपये 85% कोट्यामधून फीस राहते। समजा गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपये फीस दिसेल। पण जर समजा तुम्ही IQ कोट्यामधून प्रायव्हेट कॉलेजसाठी अप्लाय करताय, तुम्हाला 5000 रुपये जी आहे ती काउन्सिलिंग फीस या ठिकाणी बघायला भेटेल। जर समजा तुम्ही कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करताय, तिथून तुम्ही MBBS BDS BMS BHMS BOMS झालं, फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी सर्व कोर्ससाठी 1000 रुपयामध्ये तुम्ही 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करू शकतात। आणि 5000 रुपये पे केले तर तुम्ही मॅनेजमेंट कोट्याची काउन्सिलिंग करू शकतात। आणि जर तुम्ही समजा 6000 पे कराल तर तुम्ही इथं दोन्ही कोट्याची जी आहे ती काउन्सिलिंग पूर्ण कोर्ससाठी करावं लागतं। आणि एकच रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्ही MBBS पासून ती पार फिजिओथेरपी पर्यंत काउन्सिलिंग करू शकतात। म्हणजे जेवढे काय कोर्स आहेत जिथे की नीट थ्रू ऍडमिशन भेटते, त्या सर्व कोर्ससाठी तुम्हाला एकच रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं आहे। ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करताल, समजा आता समजा विचार करा की तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे ते फिल केले समजा ग्रुप A साठी, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथे एक SML लिस्ट बघायला भेटते। आणि ह्या SML लिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरी रँक जो असतो ना, तर त्यानुसार तुमचा कॅटेगरी रँक तुमच्या कॅटेगरीमधून किती आहे ती पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाते। तर तुमचा कॅटेगरी रँक तुम्हाला SML लिस्टमध्ये भेटतो ज्यावेळेस की तुम्ही काउन्सिलिंगचा फॉर्म भरून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस करता। त्याच्यानंतर तुम्हाला काय होते, थर्ड स्टेप तुमची ही राहते की तुम्हाला MBBS BDS चा जो राउंड 1 जो आहे ना, तर त्याचं सीट मॅट्रिक्स तुम्हाला दिलं जातं। आणि या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला तुमची जी कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीनुसार टोटल किती जागा आहेत हे तुम्हाला बघायला भेटतं की कॅटेगरीनुसार किती जागा आहेत। आणि ह्या जागा आणि हे जर तुमचा कॅटेगरी रँक दोन्ही जर समजा सेम येत असेल, म्हणजे समजा एक्झाम्पलमध्ये एखाद्या कॅटेगरीसाठी समजा 500 जागा आहे आणि त्याच कॅटेगरीसाठी किंवा मग एखाद्या कॅटेगरीसाठी समजा 100 जागा आहे, या ठिकाणी तुम्ही 500 किंवा 100 दोन्हीपैकी कोणता पण आकडा धरू चालता। आणि तुमचा जर तोच कॅटेगरी रँक जर समजा जेवढ्या जागा आहे तेवढ्याच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्या
कॉलेजमध्ये समजा सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स 100% बनून जातो. तो ज्यावेळेस तुम्हाला सीट मॅट्रिक्स येईल राऊंड 1चा MBBS BDSचा आणि सीट जो आपला कॅटेगरी रँक आहे ना CET सेलचा तो तुम्हाला SML लिस्टमधून ज्यावेळेस भेटेल ना त्यावेळेस तुम्हाला खात्रीशीर आयडिया भेटेल की तुम्हाला GMC भेटेल की तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज भेटेल की तुम्हाला यावर्षी कॉलेजेस भेटणार नाही MBBS साठी किंवा BDS गव्हर्नमेंटसाठी. तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर आयडिया मिळून जाते. त्यानंतर जर समजा तुम्हाला सीट मॅट्रिक्स आली तर त्याच्यानंतर तुमची पुढची प्रोसेस जी आहे ती MBBS BDSचा राऊंड 1चा चॉईस फिलिंग होतो. आता MBBS BDS राऊंड 1चा चॉईस फिलिंग सर्व विद्यार्थी करू शकतात. जे विद्यार्थी 164च्या पुढे असतील समजा ओपन कॅटेगरीमधून तर ते पूर्ण विद्यार्थी या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये भाग करून तुम्ही MBBS BDSच्या गव्हर्नमेंट तसंच प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे आहे ते चॉईस फिलिंग करून तिथं अप्लाय करू शकतात. तुम्हाला सीट जी आहे ती तुमच्या रँकनुसार किंवा कट ऑफनुसारच मिळते, पण तुम्ही एक प्रयत्न करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात आणि तुम्ही जर समजा IQ कोट्यामधून जाल समजा प्रायव्हेटमध्ये तुम्हाला कमी स्कोरवर जस्ट इलिजिबल असाल तरी MBBSला पण सीट मिळू शकते, पण त्याची फीस जी आहे ती थोडक्यात जास्त असते. त्याची पण इन्फॉर्मेशन आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पण चेक करू शकता. तर तुम्हाला इथं सीट मॅट्रिक्समध्ये जेवढे काय कॉलेज तुम्हाला राऊंड 1चा जो सीट मॅट्रिक्स आलता तिथं जेवढे कॉलेज दिसतील ते पूर्णच्या पूर्ण कॉलेज तुम्ही इथं या ठिकाणी चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकता राऊंड 1च्या MBBS BDSसाठी. मग तुम्ही MBBSचे पण टाकू शकता, गव्हर्नमेंटवाले पण जेवढे येतील तेवढे, नंतर तुम्ही प्रायव्हेटवाले पण टाकू शकता आणि तुम्ही BDSवाले पण टाकू शकता. फक्त हेच राहतं की तुम्ही जे कॉलेज वरती टाकणार आहे त्यामध्ये तुम्हाला अगोदर सीट मिळते का नाही हे चेक केलं जातं. जसं की तुमचा स्कोर खूप छान असेल आणि तुम्ही समजा MBBS गव्हर्नमेंट टाकले आणि त्याच्या खाली समजा तुम्ही लगेच BDS गव्हर्नमेंट टाकली त्याच्या खाली जर प्रायव्हेट MBBS टाकताल तर मग तुम्हाला BDS गव्हर्नमेंट जे आहे ते आतमध्येच मिळून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर MBBS गव्हर्नमेंट टाका, नंतर तुम्ही सेमी गव्हर्नमेंटचे MBBS टाका, नंतर तुम्ही गव्हर्नमेंटचे BDS टाकू शकता. ते एक चांगली काउन्सिलिंग तुम्ही या पद्धतीने करू शकता. तर तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये पूर्ण कॉलेज जेवढे कॉलेज सीट मॅट्रिक्समध्ये असतील ते पूर्ण कॉलेज तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात आणि MBBS BDS साठी जे आहे ती सेपरेट चॉईस फिलिंग होईल. नंतर BMS BHMS ची ग्रुप B मध्ये काउन्सिलिंग चालते आणि फिजिओथेरपी जी आहे ती ग्रुप 3 मध्ये काउन्सिलिंग चालते. तर ह्या पद्धतीने तुमची काउन्सिलिंग तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस समजा चॉईस फिलिंग करतात तर त्याच्यानुसार तुम्हाला MBBS BDS राऊंड 1ची जी आहे ती अलॉटमेंट लिस्ट भेटते. तर ह्या अलॉटमेंट लिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या स्कोरनुसार कोणतं कॉलेज भेटले त्याची पूर्ण अपडेट येऊन जाईल. जर समजा तुमच्या नावापुढे कॉलेजचं नेम आलेलं असेल सिलेक्शन लिस्टमध्ये तर तुम्हाला ते कॉलेज भेटलं असं गृहीत होतं आणि जर तुमच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल असं मेन्शन असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची सीट नाही भेटली त्या ठिकाणी तसं गृहीत होतं. जर तुम्हाला सीट भेटली तर तुम्ही या ठिकाणी जर समजा तुम्हाला अलॉटमेंट झालं सीटचं तर तुम्ही जे आहे समजा अलॉटमेंट लेटर जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि जे कॉलेज तुम्हाला भेटलं आहे तिथे जाऊन तुम्ही एक तर रिटेन्शन फॉर्म देऊ शकता म्हणजे तुमचं ॲडमिशन 100% कन्फर्म करू शकता किंवा तुम्ही तिथे जाऊन फक्त कॉलेजला जॉईन करू शकता. तुम्ही जर जॉईन कराल तर तुम्ही इथून नेक्स्ट राऊंडमध्ये जाऊ शकता म्हणजे तुमचं कॉलेज अपग्रेड होण्याचा चान्स राहतो सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये. तर जर समजा तुम्हाला ह्या राऊंडमध्ये जे मिळालेलं कॉलेज समजा तुम्हाला राऊंड 1 मध्ये एक GMC भेटलं पण तुम्हाला वाटतं की नाही मला राऊंड 2 मध्ये अजून ह्याच्यापेक्षा छान कॉलेज मिळवायचं आहे तर तुम्ही कॉलेजला फक्त राऊंड 1 मध्ये मिळालेल्या कॉलेजला फक्त जॉईन करू शकता. जाऊन तिथं फीस आणि तुमचे जे काय ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते कॉलेजमध्ये देऊ शकता. त्यांना जी काय ॲडमिशनची फीस राहते 1,500 रुपये ते पण तुम्हाला देणं पडेल. जी काय कॉलेजची फीस राहते कॅटेगरीनुसार ती पण तुम्हाला पे करणं पडेल. तुम्ही तिथं कॉलेज जॉईन करू शकता आणि नंतर सेकंड किंवा जो काय थर्ड राऊंड होईल ना तिथे तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. पण तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं तुम्ही तिथे रिटेन्शन फॉर्म जर समजा फिल केला तर तुम्ही पुढच्या राऊंडला बेटरमेंटसाठी जाऊ शकत नाही. जर समजा तुम्हाला माना की प्रायव्हेट कॉलेज भेटलं तुम्हाला तर प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही जॉईन करू शकता राऊंड 1 मधल्या आणि नंतर तुम्ही GMC साठी जे आहे ते सेकंड किंवा थर्ड राऊंड पर्यंत पूर्ण ट्राय करू शकता. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन बेटरमेंटला अप्लाय करणं आहे, कॉलेज जॉईन करणं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जो रिटेन्शन फॉर्म आहे तो भरणं नाही आहे. ही गोष्ट तुम्ही थोडी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जर समजा आपण आता पुढे बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी 5 ते 6 दिवसाचा टाइम दिला जातो की तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज जॉईन करू शकता किंवा बेटरमेंटला अप्लाय करू शकता. मग त्यानंतर काय होणार राऊंड 1 झाला, राऊंड 1ला तुम्ही कॉलेज जॉईन केलं किंवा बेटरमेंटला अप्लाय केलं तर त्यानंतर तुम्हाला MBBS BDSचा जो आहे ना तो राऊंड 2चा सीट मॅट्रिक्स दिला जातो आणि या ठिकाणी पूर्ण कॉलेज दिसतील तुम्हाला. जुने जेवढे कॉलेज आहेत ते कॉलेज दिसतील. राऊंड 1 मध्ये लगभग सगळ्या सीटला अलॉटमेंट होतं पण काही विद्यार्थी समजा जॉईन करून बेटरमेंटला जातील, काही विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स किंवा जिपमरला जातील किंवा काही सीट जर समजा ज्या की राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झालेल्या नसताय समजा राऊंड 1 मध्ये ज्या सीट अलॉटमेंट केल्या नाहीये त्या पूर्ण सीट तुम्हाला राऊंड 2च्या सीट मॅट्रिक्समध्ये बघायला भेटतील आणि त्यानुसार मग ज्या कॉलेजमध्ये सीट आहेत त्या कॉलेजला तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकता किंवा राऊंड 2च्या सीट मॅट्रिक्समध्ये जर समजा काही नवीन कॉलेज आले जसे की लास्ट इयर तेरणा मेडिकल कॉलेज, SSPM आणि DNY तासगावकर असे काही कॉलेज होते ज्यांना की राऊंड 1 मध्ये परमिशन नव्हतं ते राऊंड 2 मध्ये आलते तर त्याची पूर्ण अपडेट तुम्हाला राऊंड 2च्या सीट मॅट्रिक्समध्ये भेटते. सीट मॅट्रिक्समध्ये जेवढे काय राऊंड 2च्या समजा कॉलेज येतील तर त्या पूर्ण कॉलेजला तुम्ही जे आहे चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकता. तर परत तुम्हाला सीट मॅट्रिक्स येईल आणि सीट मॅट्रिक्स आल्याच्या नंतर तुम्हाला राऊंड 2चा जो आहे ना तो चॉईस फिलिंग करणं पडेल. तर राऊंड 2च्या चॉईस फिलिंगमध्ये राऊंड 2च्या ज्या सीट मॅट्रिक्समध्ये जेवढे कॉलेज आहेत ते पूर्ण कॉलेज तुम्ही टाकू शकतात. जेव्हा तुम्ही राऊंड 2चा चॉईस फिलिंग करणार आहे तिथून पुढे तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये जो आहे तो MBBS BDSचा राऊंड 2चा एक अलॉटमेंट लिस्ट भेटतो आणि तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट म्हणजे तोच राहतो की तुमचा राऊंड 2चा निकाल लागन आणि राऊंड 2च्या निकालामध्ये जर समजा तुम्हाला कॉलेज भेटलं तर ते सेम तुमच्या नावाच्या पुढे कॉलेजचं नाव येईल. कॉलेज नाही भेटलं तुम्हाला चॉईस नॉट अवेलेबल येईल आणि जर समजा तुमचं बेटरमेंट झालं असेल तर तुमचं जे राऊंड 1चं कॉलेज होतं ना तर त्याचं नाव तिथून कट होऊन तुमच्या नावापुढे दुसऱ्या कॉलेजचं नाव येईल आणि जर समजा तुमचं बेटरमेंट झालेलं नसेल तर ते सेम कॉलेजचं नाव तुमच्या राऊंड 2 मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. जसं की समजा
राऊंड 1 मध्ये तुम्ही कॉलेज जॉईन केलता, बेटरमेंटला अप्लाय केलता आणि राऊंड 2 मध्ये तुम्हाला अलॉटमेंट लिस्टमध्ये जर परत त्याच कॉलेजचं नाव तुमच्या नावासमोर दिसलं तर तुमचं बेटरमेंट नाही झालं आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. पण राऊंड 1 मध्ये समजा तुम्हाला एक एक्स नावाचं कॉलेज समजा अलॉटमेंट झालं आणि तुम्हाला राऊंड 2 मध्ये जर समजा वाय नावाचं जर कॉलेज भेटलं तर तुम्ही असं पकडू शकता की तुम्ही एक्स नावाच्या कॉलेजमधून तुम्ही वाय नावाच्या कॉलेजमध्ये जे आहे ते तुमचं बेटरमेंट झालेलं आहे. नंतर मग तुम्हाला काय करावं लागेल, या जुना जे एक्स नावाचं कॉलेज आहे ना इथं जावं लागेल, पूर्ण तुमचं ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल, तिथला तुमचा फीस डीडी जो आहे ना तो परत घेणं पडेल, डॉक्युमेंट परत घेणं पडेल आणि तुम्हाला वाय कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन जे आहे ते परत करणं पडेल. त्या ठिकाणी जो फीस आहे तो फीस तुम्हाला पे करणं पडेल, जे काही डॉक्युमेंट असतील तुम्हाला पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी जमा करणं पडतील. तर ही प्रोसेस राहते तुमची. जर तुमचं बेटरमेंट झालं तर, बेटरमेंट जर नाही झालं तुमचं तर तुम्ही इथून डायरेक्ट थर्ड राऊंडसाठी एलिजिबल राहतात. म्हणजे समजा जसं की ज्या विद्यार्थ्याला राऊंड 1 मध्ये एक समजा डब्ल्यू नावाचा जीएमसी भेटला होता, त्या विद्यार्थ्याला जर समजा सेकंड राऊंडमध्ये पण सेम जीएमसी जर अलॉटमेंट झालं, त्याचं बेटरमेंट नाही झालं तर तुम्ही इथून थर्ड राऊंडसाठी डायरेक्ट एलिजिबल राहतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही फक्त घरी बसून थर्ड राऊंडचा ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल किंवा थर्ड राऊंडचा ज्यावेळेस चॉईस फिलिंग होईल त्यावेळेस तो चॉईस फिलिंग करणार आहेत आणि बेटरमेंट झालं तर नंतर मग थर्ड राऊंडला तुम्ही कॉलेज चेंज करू शकता. पण जर तुमचं बेटरमेंट राऊंड 1 मधून राऊंड 2 मध्ये झालं तर तुम्हाला जुन्या कॉलेजला जाऊन पूर्ण डॉक्युमेंट आणून पूर्ण तुमची फीस परत घेऊन तुम्हाला जे आहे ते नवीन कॉलेज भेटला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲडमिशन करणं पडेल. आणि ज्या मुलांना फ्रेश अलॉटमेंट होईल ना राऊंड 2 मध्ये तर त्यांना सिंपल आहे, त्या कॉलेजला कॉल करणं किंवा त्या कॉलेजची फीसची इन्फॉर्मेशन काढणं आहे. तुम्हाला त्या नावानं त्यांचा डीडी काढणं पडतो कॉलेजच्या नावानं, तो डीडी तुम्ही काढणार आहे आणि नंतर मग जे तुम्हाला सेकंडमध्ये अलॉटमेंट झालं ना त्या कॉलेजमध्ये जाऊन समजा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे फीस वगैरे घेऊन त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन करू शकतात. तेच तुमच्यासाठी पण सेम रूल राहणार आहे. जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं असेल, ॲडमिशन कन्फर्म करणं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पण रिटेन्शन फॉर्म फिल करून देणार आहेत. पण तुम्हाला वाटत असेल की नाही मी आणखीन एक थर्ड राऊंड होणार आहे तर थर्ड राऊंडसाठी आणखीन एकदा जाणार आहे तर तुम्ही जस्ट राऊंड 2 मध्ये भेटलेल्या कॉलेजला जॉईन करू शकता. कॉलेज जॉईन करून तिथं कुठल्याही प्रकारचा रिटेन्शन फॉर्म न फिल करता तुम्ही डायरेक्ट जे आहे ते थर्ड राऊंडसाठी या ठिकाणी आपण कॉलेज जॉईन करून जाऊ शकतो. थर्ड राऊंडमध्ये मग जे भेटेल ते तुम्हाला घेणं कंपल्सरी राहतं. हे झाला तुमचा सेकंड राऊंडचा शेड्यूल. सेकंड राऊंडच्या नंतर तुम्हाला थर्ड राऊंडसाठी काय होतं, बऱ्याच वेळा लास्ट इयर पासून काय चालू केलं यांनी की थर्ड राऊंडसाठी जे आपला मॉपअप राऊंड म्हणतो आपण त्यासाठी त्यांनी रजिस्ट्रेशन प्रोसेस लास्ट इयर ग्रुप ए साठी पण स्पेशल रिओपन केली आणि की जे विद्यार्थी राऊंड 1 मध्ये काउन्सिलिंग नाही करू शकले समजा काही कारणानिमित्तानं तर ते विद्यार्थी मॉपअप राऊंडमध्ये पण परत एकदा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून थर्ड राऊंडसाठी किंवा जो काय आपण मॉपअप राऊंड म्हणतो ना त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकत होतो. तर ह्या वर्षी पण हाच सेम रूल राहील. तर तुम्हाला मॉपअप राऊंडमध्ये परत एकदा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायचा चान्स भेटेल. कारण लास्ट 2 इयर पासून मी बघतोय की त्यांनी मॉपअप राऊंडमध्ये परत एकदा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन केलते आणि लास्ट इयर त्यांनी एमबीबीएस बीडीएस साठी डबल रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन केलते सेपरेट एमबीबीएस बीडीएस साठी. बाकी त्यांनी बीएमएस बीएचएमएस साठी पण सेपरेट केलते समजा आणि बाकी फिजिओथेरपीसाठी पण त्यांनी सेपरेट केलते. तर तिन्ही रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी थर्ड राऊंडमध्ये डबल रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन केलता. जर समजा तुम्ही नाहीच केलं तुम्ही थर्ड राऊंडमध्ये करू शकतात. पण बरेच मुलं असे आहेत की जे समजा आतापासून अपडेट राहतील काउन्सिलिंग बद्दल तर तुम्ही आताच आपले डॉक्युमेंट रेडी करा आणि तुम्ही राऊंड 1 मधून जर काउन्सिलिंग करता पहिल्यापासून तर तुम्हाला सीट मिळण्याचा चान्स जास्तीत जास्त राहील. कारण राऊंड 3 किंवा थर्ड राऊंड जो राहतो ना किंवा मॉपअप राऊंड तर तिथं बऱ्याच सीट तुम्हाला फुल झालेल्या दिसतील. कारण राऊंड 1 मध्ये प्लस जो आपला राऊंड 2 होईल ना त्या ठिकाणी ज्या सीट अलॉटमेंट होतील, जे बच्चे जॉईन करतील किंवा जे बच्चे जाऊन त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म देतील ना तर त्यांच्या सीट त्यांच्यासाठीच राहतील. मग तुमचा स्कोर ह्या विद्यार्थ्यापेक्षा ज्यांनी जॉईन केलं किंवा ज्यांनी रिटेन्शन फॉर्म दिलाय त्याच्यापेक्षा तुमचा स्कोर 10, 20, 40 मार्कांना जरी वरती असेल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉलेज भेटणार नाही. ज्या सीट वॅकंट राहतील त्याच ठिकाणी तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाईल. आणि लकीली जर समजा सीट नाहीच वॅकंट राहिल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी सीट मिळेल नाही मिळेल ह्याची पण खात्री राहत नाहीये. आणि गव्हर्नमेंट काय करतं सीईटीचेल की मॉपअप राऊंडचे रजिस्ट्रेशन अगोदर ओपन करतं आणि ज्यावेळेस त्यांचे रजिस्ट्रेशन फॉर्म क्लोज होतील थर्ड राऊंडचे त्याच्यानंतर तुम्हाला जो आहे तो एमबीबीएस बीडीएसचा मॉपअप राऊंड किंवा तिसऱ्या राऊंडचा सीट मॅट्रिक्स बघायला भेटेल. इथं मग जेवढ्या सीट उरतील तेवढ्या पूर्ण सीटला तुम्ही समजा एमबीबीएस बीडीएसचा जो काय मॉपअप राऊंड होईल ना या ठिकाणी जेवढे काय समजा सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला सीट दिसतील ना तर या पूर्ण सीटला तुम्ही एमबीबीएस बीडीएसच्या मॉपअप राऊंडमध्ये चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकतात. तुम्ही इथं ज्यावेळेस पूर्ण कॉलेजला चॉईस फिलिंगमध्ये टाकताल समजा तुम्हाला चॉईस फिलिंगचे सेम रूल राहतील. तुम्हाला जो कॉलेज हवा आहे तो तुम्ही वरती टाकू शकता. जो कॉलेज तुम्ही वरती टाकताल आणि तिथं जर समजा तुमचा कट ऑफ रेंज बसत असेल तर तुम्हाला तोच कॉलेज अलॉटमेंट केला जातो. किंवा समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही सेट जीएस मेडिकल कॉलेज वरती टाकलाय आणि त्याच्या खाली तुरंत समजा तुम्ही एखादं बीडीएसचं कॉलेज टाकले सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटचं आणि बाकी तुम्ही एमबीबीएसचे टाकलेच नाही तर तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जास्त स्कोर असेल तुमचा तर तुम्हाला बीडीएस लक्की भेटून जाईल. आणि पण बाकीचे कॉलेज तुम्हाला मिळत आहे पण तुम्ही चॉईस फिलिंग चुकीचा केल्यामुळे तुमचं एक चांगलं कॉलेज पण या ठिकाणी मिस होऊ शकतं. तर चॉईस फिलिंग करताना तुम्ही थोडी व्यवस्थित करू शकतात. ही पण गोष्ट थोडी तुम्ही लक्षात घेतलेली गरज राहील समजा. त्यानंतर काय तुम्हाला सेम आहे तुम्ही राऊंड थर्डचा चॉईस फिलिंग केला मॉपअप राऊंडचा त्यानंतर तुम्हाला एमबीबीएस बीडीएस मॉपअप राऊंडची स्पेशल अलॉटमेंट लिस्ट बघायला भेटते. त्या अलॉटमेंट लिस्टमध्ये जर समजा तुम्हाला थर्ड राऊंड किंवा मॉपअप राऊंडमध्ये जर समजा एखादं कॉलेज भेटलं जसं की विचार करा राऊंड 1 मध्ये एखादा विद्यार्थी था की त्याला कोणतं समजा एखादं एक्स नावाचं कॉलेज भेटलं होतं परत त्याचं बेटरमेंट झालं वाय राऊंड 2 मध्ये समजा वाय नावाच्या कॉलेजमध्ये आणि परत तो थर्ड राऊंडसाठी गेलता पण त्याला थर्ड राऊंडमध्ये समजा दुसऱ्या एखादं
बी नावाचं कॉलेज भेटलं तर तुम्हाला जे थर्ड राऊंडमध्ये बी नावाचं कॉलेज भेटतं ना, हे कॉलेज तुम्हाला घेणं कंपल्सरी राहतं. तर परत तुम्ही विचार कराल की नाही आता आम्ही वाय कॉलेजमध्ये किंवा आम्ही पुन्हा एक्स कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करणार, तर तुम्हाला तशी संधी मिळत नाही. तुम्हाला जे थर्ड राऊंडमध्ये कॉलेज भेटलं तेच कॉलेज तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही राऊंड 1 मधून बेटरमेंट करत जरी गेले असले तरी तुम्हाला जे थर्ड राऊंडमध्ये कॉलेज भेटणार आहे ना, तेच कॉलेज तुम्हाला जॉईन करावं लागणार आहे. बाकी तुम्हाला जुने जे कॉलेज भेटले होते राऊंड 1, 2 मध्ये तुम्हाला जॉईन नाही करता येणार आहे. किंवा एखादा विद्यार्थी समजा जो की फ्रेश आहे, त्याला आतापर्यंत अलॉटमेंट झालंच नव्हतं, त्याला जर समजा डायरेक्ट थर्ड राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट होईल समजा, तर तुम्हाला याच कॉलेजमध्ये जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म देणं आहे. तुम्ही थर्ड राऊंडमध्ये कॉलेज जॉईन करून त्याला हातामध्ये ठेवून चौथ्या राऊंडला नाही जाऊ शकत. तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालंय ते कॉलेज घेणं कंपल्सरी राहतं. तुम्हाला त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म द्यावा लागेल किंवा मग जी सीट तुम्हाला भेटली ती सीट तुम्हाला सोडून ड्रॉप करणं पडेल. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही चॉईस फिलिंग करताना थर्ड राऊंडचा MBBS BDSचा जर समजा तुम्हाला MBBS साठी चौथ्या राऊंडला जर वेट करणं असेल तर तुम्ही थर्ड राऊंडचा किंवा सेकंड फर्स्ट राऊंडचा जो चॉईस फिलिंग होणार आहे ना BDSचा, तो तुम्ही करणारच नाही आहात. जर तुम्हाला फर्स्ट राऊंड पासून जर समजा तुम्हाला थर्ड राऊंड पर्यंत कोणतं जरी कॉलेज जर समजा भेटलं MBBS BDSचं, तर तुम्ही MBBS BDSच्या चौथ्या राऊंडला नाही जाऊ शकत. चौथ्या राऊंडला तुम्ही इलिजिबल राहू शकत नाही. हा एक रूल आहे काउन्सिलिंगचा, जो की तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंड पर्यंत MBBSला ट्राय करणे ना गव्हर्नमेंट प्रायव्हेटला, तर ते विद्यार्थी BDSचा चॉईस फिलिंग करणारच नाहीत. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जो BDS करण्याचं आहे, तुम्ही चौथ्या राऊंडच्या नंतर पाचव्या राऊंडमध्ये BDSला चॉईस फिलिंग करून BDS करू शकतात. पण जर समजा तुम्ही राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये किंवा राऊंड 3 मध्ये जर चॉईस फिलिंग केला BDSचा आणि तुम्हाला BDS जर समजा या 3 राऊंड पैकी कोणत्याही राऊंडमध्ये अलॉटमेंट झालं, तर तुम्ही चौथ्या राऊंडसाठी MBBSला एलिजिबल राहत नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तुमचा कॅटेगरी कोणताही असो, त्यामध्ये काही फरक येणार नाही. तो हा एक मॉपअप राऊंडचा बेस्ट रूल राहतो, जो की तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जे कॉलेज भेटेल ते कॉलेज तुम्हाला एक तर घेणं पडेल, नसेल घेणं तुम्हाला ते कॉलेज सोडून त्या ग्रुप एच्या काउन्सिलिंगमधून तुम्हाला आउट होणं पडेल. नंतर तुम्ही फक्त ग्रुप बीच्या काउन्सिलिंगसाठीच एलिजिबल राहतात. ही गोष्ट लक्षात घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आणि हा सेम रूल जो आहे तो नंतर जे बी स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतील समजा, तर त्यांच्यासाठी हा पूर्ण रूल लागू होतो. कारण थर्ड राऊंडचे ॲडमिशन झाले समजा, अलॉटमेंट लिस्ट आल्याच्यानंतर तुम्ही कॉलेज जॉईनिंग केली किंवा रिटेन्शन फॉर्म दिला, तर त्याच्यानंतर समजा MBBS BDS स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा सीट मॅट्रिक्स येईल. यामध्ये MBBSचे सीट तुम्हाला खूप कमी दिसतील. काही निगडीत 1-2 प्रायव्हेट कॉलेज असतील की ज्या ठिकाणी समजा थर्ड राऊंडमध्ये कोणाला कॉलेज भेटलं होतं पण त्याला फीस खूप जास्त होती किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये विद्यार्थी आउट झाला, तर त्यांच्या काही निगडीत उरलेल्या सीट तुम्हाला जे आहेत ते चौथ्या राऊंडमध्ये बघायला भेटतील. पण बाकी BDSच्या तुम्हाला थोड्या बहुत जास्त पण सीट तुम्हाला चौथ्या राऊंडमध्ये बघायला भेटतील. त्यानंतर सेम तुमचा MBBS BDSचा जो आहे तो स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा अलॉटमेंट लिस्ट येईल. आणि ह्या पण ठिकाणी सेम रूल राहतील. जर तुम्हाला चौथ्या राऊंडमध्ये कोणतं कॉलेज भेटतं MBBS साठी किंवा BDS साठी, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन रिटेन्शन फॉर्म देऊन ॲडमिशन कन्फर्म करणं पडेल. नाहीतर मग तुम्हाला जर समजा या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन नाहीये करणार, फ्री एक्झिट करणार आहे किंवा कॉलेज जॉईन नाही करणार आहे किंवा रिटेन्शन फॉर्म नाहीये देणार, तर तुम्ही या ठिकाणी जो 5वा राऊंड होईल ना MBBS BDSचा, तर या ठिकाणी तुम्ही इलिजिबल राहणार नाही. तुम्ही ग्रुप एचा जो काउन्सिलिंग प्रोसेस राहतो ना, तर इथून तुम्ही पूर्णपणे आउट होतात. पुढील प्रोसेससाठी तुम्ही इलिजिबल राहत नाहीये. तर तुम्हाला थर्ड राऊंड पर्यंत बेटरमेंटला जायचा चान्स असतो. थर्ड राऊंडच्या नंतर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर ही MBBS BDSची जी ॲडमिशन प्रोसेस थी ना, तो पूर्ण एकदम सविस्तर मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर समजा ग्रुप ए किंवा MBBS BDSच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही त्याचा रिप्लाय तुम्हाला करण्याची पूर्ण कोशिश करू. आणि तुम्हाला जर समजा आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. आणि आमचा जो पेड काउन्सिलिंग चार्ज आहे तो नॉन रिफंडेबल आहे. त्याबद्दल तुम्ही आमच्याशी अगोदर बोलून घ्या व्हॉट्सअपवर आणि नंतरच तुम्ही पेमेंट करा. ही तुम्हाला एक विनंती राहील. आणि त्यानंतर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे समजा, त्यामध्ये आम्ही तुम्हाला MBBS BDS किंवा BMS BHMS BSc नर्सिंग या पूर्ण कोर्ससाठी समजा पूर्ण म्हणजे फर्स्ट राऊंड पासून रजिस्ट्रेशन फॉर्म स्टार्ट होतील ना, तिथून म्हणजे आतापासून ते तुमचा ॲडमिशन प्रोसेस जोपर्यंत 2024चा बंद होत नाही ना, तोपर्यंत पूर्ण व्हॉट्सअपवर कॉल घेऊन किंवा साध्या कॉलवर तुम्हाला पूर्ण गाईड करू. त्यासाठी आमचा एक 500 रुपये चार्ज राहील. तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. आम्ही तिथून आमचा पर्सनल नंबर तुम्हाला शेअर करू आणि तुमचा कॉल घेऊन तुम्हाला 100% ॲडमिशन प्रोसेस एंड होईपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स करू. फक्त आमचा जो चार्ज आहे पेड काउन्सिलिंगचा तो नॉन रिफंडेबल आहे. ही गोष्ट तुम्ही थोडी लक्षात घेणं गरजेचे आहे.